एकनाथ शिंदे साहेब आमच्यापैकी अनेकाला फोन रोज करतात. हे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की आम्ही काही लोकांचे फोन कधी कधी घेत नाही, परंतु ते आवर्जून आम्हाला फोन करतात आणि इकडचं सगळे हालचालची माहिती देत असतात. प्रभागामध्ये 4 जर निवडून आले ना तर त्या टायमाला आम्हाला सुद्धा आनंद वाटेल. अरे 4 आले, एक जरी कमी झाला तर त्याचं दुःख वेगळं असतं. म्हणून 4 निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. जाहिराती संदर्भामध्ये, न्यूजपेपरच्या जाहिराती संदर्भामध्ये, सभेच्या संदर्भामध्ये, कॉर्नर मीटिंगच्या संदर्भामध्ये, सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये ही आमची टीम, या ठिकाणची सगळी टीम हे काम करणार आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही चिंता फक्त एक करा की आपली मतदारांची टक्केवारी वाढली पाहिजे. अनेक ठिकाणी ट्रायंग्युलर फाईट आहे, अनेक ठिकाणी ट्रायंग्युलर फाईट चालू आहे आणि मग आपलं त्या ट्रायंग्युलर फाईट मध्ये कुठेही आपलं मतदान कुठेही कमी होता कामा नये. त्याचा फायदा फक्त आपल्याला कसा होईल पाहिलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवसासाठी तुम्हाला जास्त न बोलता एक विनंती करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जे स्वप्न या संभाजीनगरसाठी पाहिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेब आमच्यापैकी अनेकाला फोन रोज करतात. हे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की आम्ही काही लोकांचे फोन कधी कधी घेत नाही, परंतु ते आवर्जून आम्हाला फोन करतात आणि इकडचं सगळे हालचालची माहिती देत असतात. लक्षात घ्या, एक नेता असा तो कधी फोन उचलत नव्हता. एक नेता असा ज्याने कधी कुणाचं कामच केलं नाही, आणि हा एक नेता असा आहे की हा स्वतःहून फोन करतोय, तुमची काळजी घेतोय, तुम्हाला काय मदत करायची ती करतोय. माझा कार्यकर्ता कमी पडला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे जातोय. त्या नेत्यासाठी, त्या नेत्याच्या जिद्दीवर सलाम करून आपल्याला ही महानगरपालिका जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे. याच्यामध्ये दुमत नाही. म्हणून तुम्ही कुणासाठी नाही तर त्या शिवसेना प्रमुखांनी पाहिलेलं हे स्वप्न संभाजीनगरचं हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण तयार असलो पाहिजे. टीका जास्त प्रमाणात न करता विकासावर जास्त बोलत आणखीन बरं, परंतु टीका त्यांच्यावर जरूर करा ज्यांनी या ठिकाणी आता दुसरं 20 फेऱ्याची सुरुवात केली, त्यांच्यावर टीका जरूर झाली पाहिजे. हे माझं मत आहे. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत असताना एक विनंती पुन्हा करतो. कृपया आपल्यामधली एकजूट अशी मजबूत करा की लोकांनी सुद्धा म्हणलं पाहिजे शिवसैनिक तेच जे एकीने लढतात आणि एकीने जिंकतात. काही या ठिकाणी जे काय आलेले आहेत, काही ठिकाणी वार्डामध्ये हा इकडं काम करतो, तो तिकडं काम करतो, इकडं काम करतोय. तुमच्या वार्डामध्ये अशा काही जर घटना असतील त्यांची सगळ्यांची यादी द्या. त्या यादीवर भोमरे साहेब असेल आम्ही सोबत बसून तातडीने त्यांना पक्षातून काढण्याची कारवाई जरूर करू. त्याच्यात काही आम्ही दुमत नाहीये आणि अशा कारवाई काही ठिकाणी केल्याच पाहिजे या मताचा मी पण आहे. म्हणून त्यांनी कोणी जर गेला तर जाऊ द्या, त्याला आता धराचं काम करू नका. काय असो का त्याला त्याच्यावर सुद्धा या पक्षातून निलंबनाची कारवाई केली जाईल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे हायदे नाही. परंतु आताही सांगतो, ज्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की पुन्हा चांगलं काम करावं त्यांनी पक्षाच्या चौकटीमध्येच काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.